अतिशय समाधान वाटलं, समाधानकारक या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं. मार्गदर्शन काय सांगितलं की या ठिकाणी आपण निवडून आल्यानंतर काय केलं पाहिजे, जनतेची कसं संवाद साधलं पाहिजे, कोणाच्या सुखादुखात गेलं पाहिजे, सर्व गोष्टी या ठिकाणी अतिशय 1-2 तास सर्वांना संवाद असे चांगल्या पद्धतीने दिला. किती वेळ निवडून आलं पाहिजे, कसं आलं पाहिजे, निवडून येताना एखाद्याने जर आपल्याला मतदान नसेल करेल तरी पण त्याला तो आपला म्हणून समजला पाहिजे. एकदा चिठ्ठी फेकून द्यायची आणि आपल्या कामाला लागायचं. निवडून आल्यानंतर सगळे आपल्या परपंचावर, कुटुंबावर वेळ दिला पाहिजे, परपंच सांभाळला पाहिजे, या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम केले पाहिजे, प्रवचन कीर्तन होते, म्हणजे हिंदूतून सांगायचे, मराठीतून सांगायचे. असं बरंच त्यांनी सांगितलं की आपण लोकांपर्यंत, जनतेपर्यंत कसं केलं पाहिजे. एखादा ॲक्सिडेंट झाला, सिव्हिल त्याच्या दवाखान्यात गेलं पाहिजे, त्यांच्या नात्यावर समजूत काढली पाहिजे, असे अनेक त्यांनी ते सांगितलं. आता आमचे काही नेते मंडळी ते सांगतील आपल्याला. तीन पक्षात समन्वय कसा असावा, तिन्ही पक्ष एकत्र येऊन कुठेतरी एखादी स्टूल काढली पाहिजे. सर्वांना 1-2 दिवसभर कुठेतरी सर्वांना तिन्ही पक्षाच्या आमदारांनी एकत्र येऊन जेवण केले पाहिजे. प्रत्येक मंत्र्याकडे प्रत्येक पक्षाचा आमदार, आपल्या तिन्ही पक्षामधला, आपण मग इथं पक्षाचेच आमदार मंत्र्याकडे जातो, परंतु महायुतीचे मंत्री आहेत सगळ्याकडे गेलं पाहिजे. सगळ्याकडून कामं हो न हो परंतु सगळ्याला भेटी घेतल्या पाहिजे, सगळ्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसलं पाहिजे, आपुलकी केली पाहिजे. मंत्री आपला, आपण मंत्र्याच्या अशा पद्धतीने तक्रारीचा सूर होता का? काहीच नाही, तक्रार अजिबात नाही. एकदम समाधानकारक, सगळ्यांना एक ते घेण्यासारखं आहे, घेऊन मतदारसंघात नेण्यासारखं. विरोधकांवर काय म्हणाले? विरोधकच नाही असं समजायचं. कोण आपल्याबद्दल काय बोलतो त्याच्याकडे लक्ष नाही देत. आपण आपला मतदार, विरोधकांना आपले कान फिल्टर, कानामध्ये फिल्टर लावायचं म्हणजे मध्ये पोरत नाही. तर महत्वाची गोष्ट म्हणजे काय करू नये या संदर्भात काय सांगितलंय का? कुठल्या गोष्टींना थारा देऊ नका असं काही आदेश किंवा सूचना आहेत का? काही टाळता येईल, म्हणजे काही टाळता येईल, सगळं टाळायचं. आपण आपलं काम कर. निवडून आल्यानंतर आपल्या मतदारसंघात काय काय करता आलं पाहिजे, सुखात दुखात, प्रवचन कीर्तन, बाबांच्या भेटी, बाबा लोकांकडे जाणं, त्यांच्याकडे फोटो काढून त्यांना दर्शन घेणं, हे करणं, हे धार्मिकावर जास्त बोलणं. भ्रष्टाचारावरती किंवा नाही. तुम्हाला मी हेच सांगितलं की यशाचं गमकच जनसंपर्क आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा संदेश आणि सरकारची कामं ही लोकांपर्यंत पोहोचवायची, हा एक संदेश त्यांनी आम्हाला दिलाय. ज्यांनी मतदान केलं नाही त्यांच्याबद्दल विसरून जा, सर्वांसाठी काम करा. सबका साथ सबका विकास हे मोदीजींचं सूत्र आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त जनसंपर्क करू, त्या ठिकाणी शासनाच्या योजना या त्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे. अशा पद्धतीचं चांगलं घरातलं एक आपला मोठा माणूस ज्या पद्धतीने आपल्याला समजावतो त्या पद्धतीचं हे इंटरॅक्शन होतं. आम्हाला खूप आनंद झाला. पहिल्यांदा मोदीजींना आम्हीही अशा रूपामध्ये बघितलं की अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, आणि खूप चांगलं इंटरॅक्शन. नाही, मला माहित नाही असं काही बोलले तर मी ऐकलं नाही. त्यांनी फक्त काम करा, जनसंपर्क वाढवा, सरकारच्या योजना या तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे, याच्यासाठी प्रत्येकाने काम करायला हवं, याच पद्धतीच्या सूचना दिल्या. जेवण छान, आपलं मराठी जेवण होतं सुंदरपैकी. भाजी होती, पोळी भाकरी होती, हेही सांगायचंय. आणि छान आपलं जे मराठी जेवण असतं ते होतं. फाफडा सुद्धा होता, जिलेबी सुद्धा होती. उत्तम मार्गदर्शन केलं. 10 वर्ष एखाद्या विद्यापीठात आपण गेल्यावर जे ज्ञान घेतो तेवढं नव्हे, त्यापेक्षा जास्त ज्ञान 2 तासामध्ये माननीय मोदीजींनी दिलं. आणि तुमच्या डोक्यात जसं असेल ना काही राजकारण वगैरे, नो राजकारण, नो पॉलिटिक्स, जीवन आणि जीवन मूल्य
याशिवाय काहीही नाही. नव्या आमदारांमध्ये एक ऊर्जा मला वाटतं की नवीन काय, जुन्या आमदारांनाही ऊर्जा आली. आता मी सातव्या टर्मचा आमदार आहे, आता 8वी टर्म लढायची इच्छा निर्माण झाली. आज आपल्यावर संवाद साधला आहे सर्व महायुतीचे आमदार. भोजन भोजन बाकी काही नाही. राजकीय काय म्हणतात? अजिबात काही नाही. सगळ्यांचं आमचं स्नेह बोर्डाचा कार्यक्रम होता आणि शुद्ध शाकाहारी आज बुधवारी आम्हाला दिलं जाईल. अनेक आमदारांनी काही प्रश्न देखील मोदी साहेबांना विचारले, ते नाही, नेमके नाही. काय होते आणि कोणी त्यावर सांगितलं तुला? मोदी तुला साहेबांनी कसं उत्तर कळलं? दिलं. आतमध्ये प्रश्न विचारले? नाही, ते काय नाही नाही हे गाड्या कुठे आहेत? साहेब नेमका नाही मोदी साहेबांनी त्यांच्या यशाचा तुला माहिती आहे आम्ही गप्प बसलो. जरा गप्प